विक्रीस बंदी असलेला तसेच पक्षी, प्राणी आणि मानवी जीवितास इजा करणारा प्लास्टिक, नायलॉन मांजा नगर शहरात विकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. अहिल्यानगर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेत, स्थानिक गुन्हे शाखा तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आगामी मकर संक्रांत सणानिमित्त जिल्ह्यातील पोलीस स्टेशन हद्दीत पक्षी, प्राणी आणि मानवी जीवितास इजा करणारे व महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेला प्लास्टिक, चायना व नायलॉन मांजा विक्री करणारे इसम, दुकानदार यांच्या दुकानांवर छापा टाकून कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी नगर जिल्ह्यात प्लास्टिक, चायना, नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांविरुद्ध दिनांक 5 डिसेंबर 2024 ते 18 डिसेंबर 2024 या कालावधीत 11 गुन्हे दाखल करून 1,89,900 रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त केलाय. नायलॉन मांजा संदर्भात कोतवाली पोलीस स्टेशन, तोफखाना पोलीस स्टेशन, स्थानिक गुन्हे शाखा तसेच संगमनेर शहर पोलीस स्टेशन, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, राहता पोलीस स्टेशन, कोपरगाव शहर पोलीस स्टेशन आदी ठिकाणी कारवाया करत गुन्हे दाखल करण्यात आलेत. तर अहिल्यानगर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी विक्रेत्यांना शासनानं बंदी घातलेला बेकायदेशीर नायलॉन मांजा विक्री आणि साठवणूक करू नये. बंदी असलेला मांजा विक्री करताना आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच नागरिकांनी देखील नायलॉन मांजा खरेदी करू नये असं आवाहन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी केलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24.